मंगल जरा तूळ भरायला पाणी दे ग मला आणून. मम्मी थांब, मी आणतो पाणी, तू कर काम. मंगल आज कुणीकडे टोण्याला दिवस उजाडलाय ग. बिन सांगताच सगळी कामं करते या. बघ इथे पाणी. टोन्या हा वाईस मला उठायला मदत कर रे. हा, हे बघ काटे. टिंपे, टोन्याला काय झालंय ग? मला त्याची लई काळजी वाटायला लागली. का काय झालंय त्याला? बघ की कसा चित्र वागतोय. आज न सांगता कामं ऐकली, न सांगता आंघोळ बी केली, न सांगता आजीच्या माझ्या पाया पडला, आता न सांगता अभ्यासाला बी बसलाय. बघ की किती मन लावून अभ्यास करतोय. अगं मग चांगलंच आहे की, तुला तर हेच पाहिजे होतं ना. अगं ती समज खरं आहे, पण मला वेगळी चिंता लागली आहे. मंजू गेल्याचा धसका नाही ना घेतला, डोक्यावर परिणाम नाही ना होणार त्याचा. अगं मम्मी असं काय बोलतेस? तसं काय नसेल, 2-3 दिवसात परत पहिल्यासारखं वागेल तो. तसं झालं तर ठीक आहे, नाहीतर तुला तर माहितीये लय अभ्यास करून लोकांच्या डोक्यावर परिणाम होतोय. तू आपलं एक काम कर, तू ना डॉक्टरांच्या कानावर ही समज घाल, बघू ती काय म्हणतायत. अगं मम्मी, तो काय आजारी पडलाय का डॉक्टरांना सांगायला? आपण 2-3 दिवस आणखी वाट बघू. त्याचं वागणं नाही बदललं तर मम्मी सांगते ना डॉक्टरांना. तू कशाला टेन्शन घेतेस? बरं ठीक आहे, अजून 2-3 दिवस वाट बघू. मी येते. आई ग, आ आई 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 ग, आ मेली ग, गेला ग गुड. आ अरे देवा, सावकाश. आई ग, आई आई, आई ग, बसा सावकाश. आई ग, आ आई आई, अरे देवा, आ आई आई. डॉक्टर हे लावायच तपासा की. अहो रातच्यानं गुडघं दुखतात म्हणून वराडते ते. त्याला आहे का नाही असंच जालीम औषध आहे का नाही, एका फटक्यात गुडघं दुखणं थांबलं पाहिजे. अरे हो बजा, थांब मला चेक तर करू दे त्यांना. काय होतं तुम्हाला नक्की? काल चालताना पायला चकला, तेव्हापासून गुडघा लई दुखतोय. रातभर झोप नाही लागली. हे बी झोपली नाही रातभर आणि आम्हाला बी झोपू दिला नाही. बरं, पाय जरा हलका सरळ करा. ऐक सावकाश. इथे दुखतंय? हा हा हा, इथे आई मेले, ऐको हलकी सूज आहे, मी क्रीम देतो, ती त्यावर लावा. माझ्याकडे द्या, म्हणजे तालमीत पहिलवाना तेल लावून अंगाला कसं चोळतो तसं चोळतो, म्हणजे बरं होईल तिचा पाय. हो, आणि कायमचे गुडघे घालव त्यांचे, म्हणजे पुढचं आयुष्य बसून काढतील त्या. बजारे क्रीम चोळायची नाहीये, लावायची आहे. ठीक आहे ठीक आहे, लावतो. किती झालं? बजारे मी तुझ्याकडून पैसे घेईन का? तू घरातला माणूसच माझ्या. पण मला माहितीये मी तुझ्याकडून पैसे नाही घेतले तर तुला वाईट वाटेल, म्हणून मी तुझ्याकडून पैसे घेतो. 500 रुपये. 300 रुपये माझी फी आणि 200 रुपये या क्रीमचे. ठीक आहे ठीक आहे. हे घ्या डॉक्टर. आजी, काळजी घ्या स्वतःची. होय. गरम पाण्याने शेकत राहा मध्ये मध्ये. सर्व आजींसारखा हलगर्जीपणा करू नका. सरीला काय झालंय तेव्हा? अहो, मी दिलेल्या गोळ्याच घेत नाहीयेत त्या, त्यामुळे मला काळजी वाटते त्यांची. मंजूच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसलाय त्यांना. या वयात असे धक्के पचवणं अवघड असतं. त्यात मध्ये मध्ये त्यांना भास होत असतात. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर काहीतरी विपरीत घडायला नको. म्हणजे डोक्यावर परिणाम वगैरे होईल की काय अशी भीती वाटते मला त्यांच्या. म्हणून म्हणतो काळजी घ्या. काय होत नाही तिला, असलं मस्त धक्क पचवल्यात तिनं. खमकी आहे ती. आय तू घे ना काळजी, तू कशाला टेन्शन घेते? बर बाबा, किती काळजी. आय 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 ग, अरे देवा, आई आई ग, अरे आता हे डॉक्टरने दिलेला मला लावला का नाही, तुझं गुडघं दुखणं थांबतेच बघ आता कायमचं. नकोय मला गोळ्या.
इच्छाच नाही जगायची. अहो असं काय करता? मंजूला वाईट वाटलो. मला माहितीये की तुम्ही गोळ्या नाही घ्यायच्या ना, तेव्हा ती ओरडायची तुम्हाला. घ्या. तू काय ऐकणारच नाहीस मंजू. मी तुमची अवस्था समजू शकतो. मंजू आपल्यात नाही हे सत्य स्वीकारायला पाहिजे आता तुम्ही. मला माहितीये की काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण आता त्याला दुसरा काही पर्याय आहे का? माझी बायको पळून गेली होती ना, तेव्हा माझी अवस्था पण सेम तुमच्यासारखीच होती. समजा गावाला कळालं, समजा गाव हसत होत, पण म्हणजे एकटी अशी होती ना की ती माझ्यावर हसली नाही. तिने मला सांगितलं की वाईट वाटून नको घेऊस, हे लोक काय बोलतायत ना त्यांच्याकडे लक्ष नको देऊस. तेव्हा मी तिला म्हणलं की लोक काय म्हणतात त्याचं वाईट वाटत नाहीये मला. मला तिची आठवण येते. हे सगळं मी कसं विसरू येत नाही कळत. तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली. एसटी मध्ये आपल्या बाजूला बसलेला व्यक्ती त्याच्या ठिकाणी उतरून जातो. कुठलाच व्यक्ती आपल्या बरोबर शेवटपर्यंत नसतो बघा. पण स्वतःला ना एक गोष्ट पक्की सांगून टाकायची की आयुष्यभरासाठी कोण कुणाला पुरत नाही. आपल्या आयुष्यात पण अनेक माणसं येतात. काही माणसं काही दिवसांसाठी असतात, आयुष्यभरासाठी कोणी नसत. जेव्हा आपण स्वतःला ही गोष्ट समजवू ना, तेव्हा आपल्याला त्रास कमी होईल. मंजू सगळ्यांनाच धीर द्यायची. मलाही तिनेच जगण्याचं बळ दिलंय, नाहीतर केव्हाच जीवाचं बरं वाईट केलं असतं मी. आपली मंजू आहे ना एकदम वेगळी होती बघा. तिच्या जगण्याची रीतच ना भारी होती एकदम. आपल्याला पण असंच जगायला पाहिजे, तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती भेटेल. तुमचं सगळं पटतंय मला नामा, पण खूप अवघड जात आहे जगायला. तिच्याशिवाय जगू शकत नाही मी. सतत ती असल्याचे भास होतात मला. असं वाटतं ती इथेच आहे अजून. तिला आगीत जळताना पाहिलं तेव्हा खूप किळस वाटली स्वतःची. खूप राग आला स्वतःवर. मी वाचवू नाही शकलो तिला, वाचवूच शकलो नाही. मला माफ कर मंजू, मला माफ कर. डिंपल, कपाटातली बॅग घे का? ते सलाईन किती राहिले तेवढं चेक कर जरा. डिंपल, काय झालं एवढी शांत शांत काय? काय बोलू? बोल के कुछ फायदा है क्या? तुम्हाला काय विचारलं तर तुम्ही सांगता का? नाही ना. मग माझी चिडचिड होती ना, आपल्यात भांडणं होतात.
मग माझ्या हाती काय लागतं? नुसता मनस्ताप. त्यामुळे मी ठरवलंय इथून पुढे तुम्हाला काहीच विचारणार नाही. फक्त तुम्ही जेवढं सांगाल ना तेवढंच ऐकणार आहे मी. असं झालं तर चांगलंच आहे, म्हणजे माझ्याच फायद्याचं. पण तू अशी वागत नको जाऊस, बोलत जा. बिना कामाचं बोलायचं बी नाही मला, आणि मला वेळ वाया घालायला नाही आवडत. मला काम आहेत, त्यामुळे डिस्टर्ब करू नका. डिंपल, एवढा राग शरीराला चांगला नाही. बोल, काय झालंय? त्या दिवशी मंजू दीदी तुमच्या खोलीतनं रडत का बाहेर आली होती? काय झालं होतं तेव्हा? अगं जे काय झालं तुला सांगितलंय मी, पुन्हा काय वेगळं सांगू? माझी शपथ घ्या आणि मला म्हणा की तुम्ही माझ्यापासून काहीच लपवत नाही. एक गोष्ट लपवली. वय ना, वाटलंच होतं मला. आता मला खरं खरं सांगा, तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? डिंपल, मी मंजुळाच्या बाबतीत जे चॅलेंज जिंकलं असं बोललो होतो ते मी खोटं बोललो होतो. म्हणजे मी ते चॅलेंज जिंकलो नव्हतो, हरलो होतो. मंजुळा खूप संस्कारी होती, खूप स्वाभिमानी होती. हो, पण मी तिला आवडायचो. तिने मला कधी स्पर्शही नाही करू दिला. आतल्यात खूप घुसमटत होती ती. तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. काय? हो, तिचा नवरा जिवंत असल्यामुळे तिला माझ्याशी लग्न करता येत नव्हतं, आणि तिचा नवरा हा असा असल्यामुळे ती त्याला सोडूही शकत नव्हती. त्यामुळे तिला काय करावं हा खूप मोठा प्रश्न पडला होता. अमर असा असूनही ती त्याच्यावरती खूप प्रेम करायची, खूप काळजी घ्यायची. एवढीच प्रेम करणारी, काळजी घेणारी बायको माझ्या नशिबात आली तर मी खूप सुखी झालो असतो. पण हे सुख माझ्या नशिबात आलंच नाही. डिंपल, मला माझ्या सुखाचं काहीच वाटलं नाही ग, पण मला तिला सुख द्यायचं होतं. जगातली सगळी सुख आणून तिच्या पायाशी ठेवायची होती. तिने आजपर्यंत जे जे भोगलंय, जो जो त्रास सहन केलाय, त्या त्रासाच्या पलीकडे जाऊन मला तिच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा होता, तिच्या चेहऱ्यावरती हसू बघायचं होतं. पण डॉक्टर, मंजू दीदीच्या बाबतीत जे काय घडलं ना ते कोणाच्याच बाबतीत नाही घडायला पाहिजे. तिला बी वाटत होतं इतर बायकांसारखं तिला बी सुख भेटावं, पण ते सुख तिच्या नशिबात नव्हतं. तिचं नशीब लय खराब होतं डॉक्टर. डिंपल, तू रडू नकोस. डिंपल, डिंपल शांत हो. डिंपल, रडू नकोस. शांत हो बरं. जा, हे बघ, मंजुळाला आवडणार नाही आपण असं रडलेलं. मला एकाच गोष्टीचं समाधान आहे, चॅलेंजच्या निमित्ताने मी तिच्या जवळ गेलो, तिला जाणून घेता आलं. थोडे दिवस का होईना माझं प्रेम तिला देता आलं, आधार देता आला. खरं तर डिंपल, मी चॅलेंज हारलेलो नाहीये, मी चॅलेंज जिंकलोय, कारण मी तिच्या मनापर्यंत पोहोचलोय. आताही मंजुळा कुठून तरी बघत असेल आणि म्हणत असेल, डॉक्टर, या जन्मात तरी मला तुमचे होता नाही आलं, मी पुढच्या जन्मी नक्की तुमची होणार. डॉक्टर, एवढं प्रेम करत होती मंजू दीदी तुमच्यावर? हो, खूप जास्त प्रेम करत होतो आम्ही एकमेकांवर. तुला जर का खोटं वाटत असेल ना तर माझ्या डोळ्यात बघ. माणूस तोंडाने खोटं बोलू शकतो, डोळ्यातून नाही. डोळ्यात बघ माझ्या. काय ग मंगल, काय झालं? कसला विचार करत आलीस? ज्याचं भ्या वाटत होतं ना तीच झालं. डॉक्टर आणि डिंपल, मी वंदी अक्कांना नावं ठेवली, पण मी आज माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. ती काय नाही, बस झालं काम बिम. मी डिंपलला डॉक्टरांचं काम सोडायला सांगते. अगं, डोकं फिरल्यावर काय बरळतीस तू? डिंपलनी काम सोडल्यावर घरात काय खाणार आहेस?
आणि एवढा मोठा निर्णय घ्या असं बघितलंस काय तू? डॉक्टर डिंपलचं डोळं पुसत होतं. हा मग त्यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? मंजू गेल्याचं दुःख सगळ्यांना आहे आणि आपल्या डिंपलनी मन मोकळं केलं असेल त्यांच्याजवळ, म्हणून डोळं पुसलं असेल. आणि तुला तर माहित आहे डॉक्टर किती प्रेमळ माणूस आहे ते. सगळ्यासनी त्यांचा आधार वाटतो. ती मला काय माहित नाही. आपल्याला उपाशी राहायला लागलं ना तरी बी चालेल, पण मी या डिंपलला डॉक्टरांकडे काम करू देणार नाही. अगं मग तू सांगणार काय आहेस त्यासनी? सांगण्यापरीच विचारूनच टाकती त्यांच्यात आणि डिंपलमध्ये काय आहे ती. डोकं फिरलंय का तुझं? एक तर आईमुळे त्यांना लय दुःख दिलंय आपण, तर बी ते काय बोलत नाही. आईचं वय झालं म्हणून गप बसलेत ते, आणि त्या तू असं काय बी करायला लागलीस तर त्यांना किती वाईट वाटेल बरं. आपली मुलगी आहे आणि त्या देव माणसाला जा विचारायचा वय. तू काय करायचं नाहीस, मी बघतो काय करायचं ते. अगदी लहान मुलासारखी होती मंजू. आम्ही जेव्हा महाबळेश्वरला गेलो होतो ना, तेव्हा तिला इतका आनंद झाला होता ना. छोटीशी जरी गोष्ट असली ना, साधा गजरा जरी असला तरी ती खुश व्हायची. एवढं दुःख भोगलं तिने, पण कधीच तक्रार नाही केली, कधीच नाही. हसमुख असायची सतत. अमर, विजय भाऊ, अहो या की, बसा की. लय भारी वाटतंय बघा तुम्हाला असं बघून. बऱ्याच दिवसांत तुम्हाला असं बघितलंय. मी विजय, मंजूचा बालपणीचा मित्र. हो, मंजू एकदा बोलली होती तुमच्याबद्दल, पण तिने सांगितलं होतं की तुम्ही दारूच्या आहारी गेलोय, लोकांना पैसे मागत फिरतोय, हेच ना? मोठ्या धक्क्यातून सावरणं अवघड असतं. मी नाही सावरू शकलो स्वतःला रेशमाच्या धक्क्यातून, पण तुम्ही समजदार आहात. तुम्ही सावरा स्वतःला अमर. आणि जमलं ना तर गावातून निघून जा लवकरात लवकर. हे गाव, आपली जवळची चांगली माणसं आपल्यापासून हिरावून घ्यायला लागली. मी रेश्मावर खूप प्रेम करायचो, ओरडायचो तिच्यावर, रागवायचो, पण प्रेमही तितकंच करायचो. तीही बिचारी खूप सहनशील होती, सगळं सहन करायची. कधीच मला उलटून बोलली नाही, आवाज नाही चढवला माझ्यावर. सगळं ऐकायची, मी सांगेल तसं सगळं करत राहायची. सगळे म्हणतात ती पळून गेली, पण मला विश्वास नाही बसत यावर, कारण ती पळून जाणारातली नव्हतीच मुळात. मंजूचाही असा अपघाती मृत्यू झालाय यावरही माझा विश्वास बसत नाही. लहानपणापासून ओळखायचो मी तिला. प्रत्येक कामात चोख होती, तिच्या सगळ्या गोष्टी परफेक्ट असायच्या, अजिबात वेंधळी नव्हती ती. तिच्याकडून अशी चूक होणं, तिचा असा अपघात होणं शक्यच नाही आम्हाला. माझाही विश्वास बसत नाहीये, कारण कधीही घराबाहेर जाताना मंजू आठवणीने गॅस बंद करायची, आणि थोडा जरी गॅस लीक झाला असता तर मला वास आला असता. मी तेव्हा घरात होतो. पण तुम्ही जपून राहा, स्वतःची काळजी घ्या. मी आहे. विजय भाऊ, गॅस लीक नव्हतं, मग असं कसं झालं? मंजूला काही टेन्शन होतं का? नाही, मला सांभाळताना, माझं सगळं करताना ती कधीच डगमगली नाही. हा, पण मागचे काही दिवस कुठल्या तरी टेन्शन मध्ये होती, हे नक्की. काहीतरी घडलं होतं जे मंजू मला सांगत नव्हती, माझ्यापासून लपवत होती.
काय घडलं असेल माहित नाही. नाही, ती आत्महत्या करूच शकत नाही, यावर मी ठाम आहे. आणि अपघात होण्याची शक्यता फार कमी आहे. आता उरली ती शेवटची शक्यता, घातपात. तिचा कोणी घातपात तर नसेल केला ना?